मित्रांनो, आजचा वर्कआउट असेल ना फुल हेवी वर्कआउट ट्राय करा. माझी पण फाटली, तुमची पण फाडून ठेवताय. पहिला सेट घ्यायचा स्मिथ मशीन बारबल प्रेस. इथे 3 सेट करायचे आहेत आपल्याला. 20, 40, 60 एका साईडला, दोन्ही साईडला 120 आहे. मनाहून तीनच गेल्या, त्या पण हाफमध्येच गेल्या, कारण की कंबर 2-3 दिवस काय शिवा देतय. दुसरा सेट घ्यायचा लेग प्रेस. इथे सेट मारायचे आहेत आपल्याला 4 रेपिटेशन असतील 8 ते 10 आणि एकदम पॉवरफुल हा. जवळ हेवी नाही ना तवर प्रेशर नाही, म्हणून वर्कआउट हेवीच झाला पाहिजे. पुढचा सेट असेल आपला लेग एक्सटेन्शन. इथे सेट करायचे आहेत आपल्याला 4 रेपिटेशन असतील 12 ते 15 आणि एकदम पॉवरफुल हा. लेगला आज काय पंप बी मारला नाही, तेवढा वर्कआउट पाहिजे तसा झाला नाही आज, पण हेवी फुल गेलोय. पुढचा सेट घ्यायचा लेग लंजेस. इथे सेट करायचे आपल्याला 2 रेपिटेशन असतील 12 ते 15 आणि एकदम फाटलेली माझी पण, तुमची पण फाटल. पुढचा सेट घ्यायचा लेग एक्टेक्टर. इथे सेट मारायचे आपल्याला 3 रेपिटेशन असतील 8 ते 10 आणि एकदम कंट्रोल फॉर्म. अशी फाटतय ना 40 किलोलाच फाटलेली. पुढचा सेट घ्यायचा लेग कल. इथे सेट करायचे आपल्याला 4 रेपिटेशन असतील 8 ते 10 आणि अशी फाटलेली ना लास्ट सेट आहे. थोबार बघा, नंतर वर्कआउट ट्राय करा. घ्यायचा शोल्डर करा. शोल्डरसाठी पहिला सेट घ्यायचा शोल्डर मशीन प्रेस. हे एक सेट करायचे आपल्याला 3 रेपिटेशन असतील 12 ते 15. पुढचा सेट घ्यायचा प्लेगडेड फ्लाय. इथे सेट करायचे आपल्याला 4 रेपिटेशन असतील 10 ते 12 आणि एकदम कंट्रोल फॉर्म. नाही जाय लास्ट सेट आहे तरी पटावट कमी कमी करून मारलाय. पुढचा सेट घ्यायचा आपल्याला सीटेड केबल रो. असं नाही जमला तर डंबल मारा तरी चालेल. दादा आला, ए डिंचिक 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 डिंग. दादानी मोटिवेशन घालवलेला जरासा, बघू शकता तुम्ही कसा हसतय भिजतय, तरी सेट पूर्ण केला. पुढचा सेट घ्यायचा फेसफुल. इथे सेट ठेवायचे आपल्याला 3 रेपिटेशन असतील 10 ते 12 आणि वर्कआउट आवरला असेल तर आपल्याला फॉलो करा रे.